स्वराज्यामध्ये शिवनेरीचे महत्त्व अनमोल. जिल्हाधिकारी अशोक काकडे, युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था सांगली यांच्या वतीनं आयोजित किल्ले शिवनेरी सफर या मोहिमेचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करताना जिल्हाधिकारी साहेबांनी वरील उद्गार काढले. शिवरायांच्या जन्मा अगोदर शहाजी महाराजांनी जिजामातेंना शिवनेरी किल्ल्यावरच का ठेवलं याचा संपूर्ण इतिहास सांगत जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व सहभागी मावळ्यांना बोलते केले व किल्ल्याचे महत्त्व, मजबूती आणि सुरक्षितता याबाबत ऐतिहासिक माहिती दिली. त्याचबरोबर या ऐतिहासिक वारशाचं जतन व संवर्धन करणं आपल्या पुढच्या पिढीसाठी किती महत्त्वाचं आहे हेही पटवून दिले. या किल्ले शिवनेरी सफरीमध्ये 54 मावळ्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेमध्ये सर्वात लहान 4 वर्षाची आर्या मासाळ व सर्वात ज्येष्ठ 86 वर्षाचे तुकाराम घागरे हे सहभागी झाले होते. या सफरीचं नियोजन संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे, सचिव रेखा पाटील, श्रीकांत पाटील, रामहरी ठोंबरे, राजकुमार पेडणेकर व मकरंद पेडणेकर यांनी केले. डॉक्टर श्रीकांत भोसले, उदय वार्ता न्यूज, मिरज तालुका प्रतिनिधी. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. जय जिजाऊ. खरं तर अत्यंत गडबडीत आज सुट्टीच्या दिवशी सुद्धा साहेबांचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी झाल्यानंतर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याकडे चाललो आहे. सरांनी आत्ताच आपणाला शुभेच्छा आणि मार्गदर्शन केलेलं आहे. गड किल्ल्यांची स्वच्छता आणि तिथली डागडुजी किंवा तिथलं संगोपन, स्वच्छता आणि संरक्षण करणं गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. याच्या सर्वांनी आपण भान ठेवूया. सांगलीकर या नात्यानं सरांना एक आश्वासन देऊया. सांगली जिल्ह्यातील इतर सर्व जे किल्ले आहेत महिन्याला एक त्यांच्या जी संकल्पना आहे एक किल्ला करून तिथली स्वच्छता आणि जनजागृती. त्यामुळे ते म्हणाले की युद्धाचा प्रसंग आहे, कारण 1634मध्ये निजामशाही पडली आणि 1629मध्ये सगळीकडे युद्ध चाललं होतं. कारण मोगल आणि आदिलशाह ही निजामशाही युद्धात एकत्र आले होते आणि या युद्धाच्या प्रसंगामध्ये आपल्या भीमबाईंचं बाळपण सुखरूप व्हावं यासाठी शिवनेरीवर या माझ्या इथे सुरक्षित आहे. म्हणजे संभाजीराजे जे त्यांचा जो मुलगा